तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे बैल चारण्यासाठी डोंगरावरती. खाली काही ब्लॉग काढता आला नाही, इथूनच सुरू करतोय मित्रांनो. तर चला आपण बैल दाखवून देतो तुम्हाला. तर मित्रांनो, वर आलो तर काही इकडं बघतो तर पूर्ण JCBने चाऱ्या मारून ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, इकडं बघतो तर काही इकडं वरती JCB पण चालू आहे. पूर्ण असे म्हणजे पूर्ण डोंगर वाळून गेलेलं. चला तर आपण आता JCB कडे चाललेलो आहे. थोडे त्यांचं काम पण बघू, कसं काय काम चालू आहे. तर इकडे येऊन बघतो तर काही यांनी पूर्ण डोंगरच खणून टाकला आहे. आणि इथं एक नाही, तिकडं 2 JCB चालू आहे. तिकडे एक आहे, इकडे एक आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण JCB बघून इकडे निघालोय. आता आपण चाललोय तिकडं. इथं आंबा इकडं बैल दिसतंय, तिकडेच जाणार आहे आपण आता पुढून इकडून. तर चला आपण भेटू थोड्या वेळात पुढं. तिकडं आपला मित्र वाट पाहतो, त्याने फोन केला होता तेव्हा इकडे असं. तर मग आपण चाललोय आता. तर फायनली मित्रांनो, आपण आता मित्राजवळ थोड्या वेळात जाणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण जवळ आलेलो आहे त्याच्या. तर चला भेटू थोडं. दोन्ही चालू पुढं. ऊन पण खूप लागतंय, पण आता काय करणार, उन्हाचे चटके तर खावाच लागणार आहे. तर त्याच्या जो झोपडा आहे ते इकडे चरता आहे. आणि बकऱ्या बघू शकता तुम्ही. बघू शकता. चला तर मित्रांनो, आपण आता चाललोय बैल पाजण्यासाठी. बघू शकता आपण आता थोडे बैल वाळून घेऊन आणि जाऊ आपण पाजण्यासाठी. आपले बैल बघा मला बघून कसे घाबरतात. यो यो तर मित्रांनो, इथून उतरण्यासाठी रस्ते आहे. आता इथून बैल उतरते. चला बैल भेटू. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे. थोडं इथे परत दांड लागलेला आहे. तर आपण आता जातोय हळूहळू. बघू शकता मित्रांनो, कशी बेकार वाटे इथं. पण आता तसेच आपले बैल उतरत आहे. ऊन पण खूप वाढलेलं आहे. आता काय सांगणार, पूर्ण घामाचं झालेलं आहे. पण आता इथं जाऊन तोंड नीट मस्त घेऊ. तर मित्रांनो, इथे हा जिरा आहे.
आणि हा उन्हाळा पावसाळ्याच्यात पाणी राहतो. ज्येष्ठ संपून गेला तरी पाणी राहतो, असं पाणी आहे इथं मित्रांनो. तर चला तर आपण आता पुढे जाऊ. बैल पाजून झालेले आहे, आता त्यांनी पाणी बिणी पेतलं आहे आणि आता आपण वर परत चढू. इथं थोडेसे दमबिम खातील बैल. मित्रांनी तिकडे दोबडी पाण्यात उभ्या करून दिल्या, आता तो धुणार आहे. दोबडी पूर्ण उन्हाने तळावून गेल्या, तर तो धुवून देतोय. बघा कशा उभ्या राहिल्या तशा दोबडी. आपले बैल चालले आता पुढं. गार पाणी तिकडे, गरम पाणी पुढे. मित्रांनो आपण आता चढतोय. तेव्हा वेगळ्या वाटेने आलो होतो, आता वेगळ्या वाटेने जाणार आहे वरती. तेव्हा दुसऱ्या वाटेने आलो होतो. तर चला आता. इकडं आपले मळे आहेत, पण इथून रस्ता बंद केलेला आहे. इकडं रात्रीच्या वाघ पण येतं, त्याच्यामुळे इकडून रस्ता बंद केलेला आहे. तर आपले बैल दमादमाने चढत आहे. मित्र पण इकडूनच येतोय, सांगत होता तिकडून जाईल, पण आता परत तिकडूनच येतोय. तर चला वरती जाऊन भेटू आपण परत. तर ऊन पण खूप आहे, त्याच्यामुळं बैल हळूहळू चढत आहे आणि आपला मित्र तिकडं खाली नेवत आहे हळूहळू. तर आपण पुढे निघालो आहे, कारण की आपल्या बैलांसोबत त्याची बैलांची भीड होऊन जाते, भांडण करता बैल तसेच. आणि आता परत आपलं करवंदाचं सीझन पण चालू होणार आहे. इथं करवंद येऊन लागलेले आहेत. करवंद कसे आलेले आहेत, खूप असे फुललेले आहे. पूर्ण इकडे राहणेच करवंदांचं आहे. तर फायनली मित्रांनो आपण वर चढलेलो आहे आणि इथं आपलं प्लॉट आहे मित्रांनो. इथे दोन्हीकडचं आपल्या गावाकडचं वातावरण कसं आहे मित्रांनो, ते कमेंट करून सांगा. आता इथं सावली पण आलेली आहे मस्त बैलांना. आता बैल इथं थोडेसे रेस्ट घेतील, मग चरतील. तर आम्ही आता ओळं पाडायला चाललो आहे. आता मस्तपैकी गोळे पाडू मस्त. चला तर आता तुम्हाला गोळे कसे पाडतात ते पण दाखवून देतो. तर हे असं ठेवून द्यायचं मस्तपैकी. हां, हे बघा दगडाने नुसतं शेटत आहे, पण ते काही शेटत नाही. जाऊ दे, आता काडीपेटीत लावावं लागेल. काठी आहे चालेल ना. इकडे बैला चरत आहे, इकडे मुळ्या पाडतोय. बघू शकता वातावरण कसं आहे. शेले आडे आमचा, आम्ही रोज काही काही अडीच चाळे करतच राहतो. त्याच्यामुळं आमचं काही
धंदाच नाही डायरेक्ट. दिल दीवाना पागल मेरा हो गया. फायनली आपले ओळे पाडून झालेले आहे आणि आता आपण हे विजवून देऊ मस्तपैकी, नाही तर इकडे पूर्ण चटून जायला बसलं. हा भाऊ कशाला चाललाय काय माहित तिकडे. तर मित्रांनो आपले ओळे थोडे वत झालेले आहे, खाऊन पण झाले, आता आवरत आलेलं सगळं. तर आपण एवढे खाऊन लगेच घरी जाणार आहे. आता संध्याकाळी होळीचा कार्यक्रम आहे आपल्या गावात. तर पुढं चला, तर आपण आता घरी निघालेलो आहे. आपला ब्लॉग इथे समाप्त होत आहे मित्रांनो. तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करा आणि धन्यवाद.